जय शिवराय मित्रांनो, आपण आता निघालो रोज सारख्या रिक्षावर. थोड्या वेळाने पोहोचलो महाडला आणि स्टँडला रिक्षा नंबरात लावली. पुढे येऊन स्वप्नील दिसला. दिली त्याला एक ठेवून. बघतोय बघा कसा. नंतर स्वप्नील सोबत चाललो होतो दादली किंजल घरला, कारण त्याच्या मित्राची रिक्षा तिथे बंद पडली होती. तिला टोचन मारून गॅरेजला घेऊन जायचं होतं. पुढे येऊन स्वप्नीलची रिक्षा आपण चालवायला घेतली. बघू बोललो कशी वाटते याची रिक्षा चालवायला. रिक्षा नवीन आहे म्हणून चालवायला एकदम स्मूथ वाटत होती. पुढे येऊन आपण दादली पुलावर आलो. तसंच पुढे येऊन आपण दादली गावात पोहोचलो. तिथून पुढे किंजल घरला जात होतो, जिथे त्याच्या मित्राची रिक्षा बंद पडली होती. मग पुढे येऊन त्याच्या रिक्षाजवळ पोहोचलो. मग स्वप्नीलची रिक्षा टोचन देण्यासाठी मागे लावून ठेवली. स्वप्नीलच्या मित्राची रिक्षा स्वप्नील चालवणार होता, म्हणून त्याला बोललो मी मागून रिक्षाला टोचन देतो. त्याला बोललो काय पण कर, पण ब्रेक अजिबात मारू नकोस, नाहीतर माझा पाय ठेवशील मोडून. मग रिक्षात बसलो आणि सुरुवात केली टोचन मारायला. आता कोणाला माहित नसेल टोचन कसं मारतात, तर असा रिक्षाला पाय लावून पुढे ढकलत घेऊन जातात. पण पुढच्या गाडीने ब्रेक लावला तर लागली आपल्या पायाची वाट. पण यात आपल्याला अनुभव म्हणून मला काय वाटत नाही. आता शहरात पोहोचल्यावर रिक्षाला टोचन द्यायला खूप प्रॉब्लेम होतो. समोरून गाड्या पण बऱ्याच येतात. कशी बशी ढकलत ढकलत आणली इथपर्यंत. मग आता सजितच्या घराला त्याची रिक्षा घेऊन आलो. गाडी तिथे सोडून स्वप्नीलच्या रिक्षात निघालो स्टँड. मग आपण स्टँडला पोहोचलो. आपली रिक्षा आधीच आपण इथे नंबरात लावून गेलो होतो. मग मुंबईवरून मित्र आला होता, त्याला घरी सोडायला जात होतो. मग आपण परत आलो सजितच्या गॅरेजला. आपल्या रिक्षाचा पुढचा टायर आपटत होता, कारण पुढच्या टायरचा चेकनट लूज झाला होता. तो टाईट करायला आलो होतो. हँडल करून असा पद्धतशीर चेकनट टाईट करून घेतला. तसं हँडल न काढता ठोकून पण होतो, पण गेल्यावेळी सजितने चेकनट मशीनने टाईट केला होता, म्हणून हँडल खोलावा लागला.